3 बोला जय सद्गुरू. गुड मॉर्निंग. कशात तुम्ही सगळे मजेत असता. स्वराज अलिंगर भंडारी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो मम्मीच्या शाळेत. मम्मीच्या शाळेत आहे गेट टुगेदर. तर आता आपण जाऊया. तुम्हाला दाखवते मम्मीकडे आमची येईल. आता आपण जाऊ मम्मीच्या शाळेत भेटूया. तर आम्ही मम्मीच्या शाळेत पोचलेली आहोत. ते मावशी सगळे रांगोली गाडीत घेतले. मी फक्त जेवायला आल्या काय मला काम सांगू नको. नाही ओळख मला म्हणजे काय झालेली मध्ये माझी मुलगी छान 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 व्हेरी गुड व्हेरी पाहिल्यासारखी वाटते एवढंच का मस्त आहे तशी बरी उलट नसते पुरीची वाळून गेली काय नवरा जेवण नवरा भरपूर घालतो टेबल नाही का असेल का फोटो टेबल देवाचा ते ना बाजूच्या गावात ते ओळखतात माझ्या मिस्टरांना वगैरे ओळखतात मला काम मम्मी शेणी नाही चाललं दिसलंच ना दीदी आयडी डायरेक्ट रिपोर्ट करायला लागेल बंद होईल. ही मावशी डायरेक्ट तयारी करून आले. काम करायला आली नाही. ही मम्मी सांची मॅडम आलेली आहे. मॅडम नाही ती आमची टीचर पिंक आणि आपल्याला काय व्हिडिओ बनवते हॅलो. गजराची गरजच नाही आता लावून देतात तुला लक्ष्मी वाली चाललंय काय नाव आहे तुझं ब्लॉग
ती बघ कोण्याला तुमचा पोरीला कशाला तू बरोबर बोलतो योग्य बरोबर बोलतो तुम्ही जा फटाफट भाविका महाराणी प्रताप राजा सिंग काय माहिती उशी लावली तुझं काय तुला भारी नको माझं कॅन्सर हिला भाजते काय रे माझे पोरण तू सांभाळशील बाबा पोरण मी नाही समजणार गावला दुसरी करायला कोणच्या माझं ना भाऊच्या का माझ्या खायला भाऊच्या आता बोलते फक्त तू चोरला मान आल्या वाकरायला विद्या करीस मग बघा तुम्ही बसत ना पहिले त्याला कुठं त्याने बसून मला वाटतं मला जायचं आहे Hello, check. Mic check. Hello, 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 hello,
हजार व्हायला आलं ना तिकडनं सर्वांनी बेंचवरती बसून घ्यायचे. पहिला 17,000 झालं ना वेगळं. कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित भोई ते वाट बघत आहेत. मग आता याचे ईमेल आय डी मागे टाकलेलं नाव बघा इथं सागर जाधव त्यांनी लवकरात लवकर घरी जावे. निलेश पाटील कुठे आहेत? लवकर यावे. गोरखनाथ पाटील मी बोलता 1 2 3 1 2 3 या हॅलो हॅलो चेक. तुझ्या आता ती आरती तिकडे झाली. तुम्ही खांबाच्या मध्ये नका राहावं. मी केली. आदरणीय प्रमुख पाहुणे पूजा करवा तसेच येथे उपस्थित माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. आजचा हा दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आनंदाचा सुद्धा आहे, कारण हा दिवस आहे आपला गेट टुगेदरचा.
हर्ष मनात मावे ना मिळे स्मृतींना उजाळा, हर्ष मनात मावे ना मिळे स्मृतींना उजाळा, असा आगळा वेगळा आहे हा माझ्या मैत्रीचा सोहळा. खरोखरच आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातील असा दिवस आहे की तो कायम आपल्या मनात आनंदाचा दिवस म्हणून कोरला जाईल. आणि आजचा दिवस हा फक्त एक भेटण्याचा नाही तर आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा किंवा नवीन आठवणी तयार करण्याचा असा आपला हा दिवस आहे. आपली शाळा, आपले शिक्षक, मित्रमैत्रिणी यांच्यातील जे नातं आहे ते घट्ट करण्याचा हा एक सुंदर असा प्रयत्न आहे. मित्रांनो, शाळेला मंदिर म्हटलं जातं कारण इथे ज्ञानाची आराधना केली जाते. इथे माता सरस्वतीचा वास असतो, जी लेखणीला सामर्थ्य देते. या कुंदेदुं तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभुर्विति देवे सदा वन्दिता, सा मा पातु सरस्वती स्मित असायचे असे आपले मदन काका, ते आज आपल्यात नाहीये. मी त्यांच्यासाठी 2 ओळी बोलते. भेट तशी नाही पण नातं थेट होतं, भेट तशी नाही पण नातं थेट होतं, तुमच्या मनाचं दार म्हणजे सर्वांसाठी ओपन असं गेट होतं. कामात तत्परता, स्वभावात आक्रमकता, तुमचं बोलणं स्पष्ट आणि नेहमीच थेट होतं. जेव्हा समजलं तेव्हा मनानेही नाही मांडलं कारण व्यक्तिमत्वच तसं तुमचं खूप ग्रेट होतं. सर्वत्र वेळेआधी पोहोचणारे तुम्ही, तिथे तरी आमच्यासाठी थोडं लेट जायचं होतं, तिथे तरी थोडं आमच्यासाठी लेट जायचं होतं. खरंच आजचा हा कार्यक्रम आम्हाला पाहिजे तसं आम्ही सुनियोजित असं मॅनेज केलं. जिंदगी चाहे कितनी भी बदल जाए लेकिन स्कूल की यादें अभी भी हमारे दिल के पास है. गेट टुगेदर म्हणजे एकत्र येणे, आनंदाने संवाद साधणे, जुन्या आठवणींना उजाळा देणे किंवा नवीन आठवणी तयार करणे. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण खूप बिझी झाला आहे. कोणी जॉबमध्ये, तर कोणी बिझनेसमध्ये, कोणी संसारामध्ये. त्यामुळे आपल्याला, मला असं वाटतं, अशी संधी क्वचितच मिळत असते. पण या गेट टुगेदरच्या निमित्ताने आपल्याला ती संधी मिळाली आहे आणि प्रत्येक जण आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून इथे आला आहे. त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची खरंच खूप आभारी आहे. एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे आणि एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही आपली एक संस्कृती आहे. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाला त्यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभले, ज्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली असे आमच्या मान्यवर श्री बबन कालवारे. मी माझ्या वर्गमित्रांना विनंती तसेच आमचे प्रमुख अतिथी श्री कांदूर भोई सर यांचा सड़क दोनों एक जैसे होते हैं, वो जहाँ है वहीं पर रहते हैं लेकिन दूसरों को उनके मंजिल तक पहुंचा ही देते हैं. असे आमचे शिक्षक ज्यांचे आम्ही अजन्म ऋणी राहणार आहोत. मी माझ्या वर्गमित्रांना विनंती करते की त्यांनी आपल्या शाळेचे आधारस्तंभ असलेले आपल्या मुख्याध्यापक श्री बाबळे सर यांना देते तुम्ही सन्मानित करा. नंतर या ना लेडीज गिफ्ट पण दिलंस ना लगेच. नको ना, गिफ्ट नंतर नंतर परत. विज्ञानाचे श्री काकडे सर,
सो भोईर मॅडम यांचं देखील माझ्या मैत्रिणींना विनंती करते की त्यांना देखील सन्मानित करावं. विनंती करते की त्यांना देखील आपण सन्मानित करावं. इकडचं नाव तिकडचं नाव आणि काय करतात सांगायचं. त्यानंतर काही शिवात किंवा सुजित पाटील आणि मला चित्रांकन इथे दिले. काही कारणास्तव माझ्या लाईफ फेज आल्यामुळे मला थोडा गॅप घ्यावा लागला. फक्त मी कॉमा दिला होता, फुल स्टॉप देणार हे माझ्या डिक्शनरीतच नाहीये. पण आता मी पुन्हा नव्याने सुरुवात केली. माझे मिस्टर सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यांच्या जोडीने मी शिकण्याचा प्रयत्न करते आणि जमेल तितकी त्यांना मी त्यांच्या कामात मदत करते. माझं नाव विद्या लक्ष्मण लोखंडे आणि तिकडचं नाव विद्या मंगेश चौधरी आहे. मी नेहमी मॅडमचं बघून असं वाटायचं की मॅडम मस्त घर पण सांभाळतात आणि इंडिपेंडन्स पण आहेत, नोकरी पण करतात. तसंच मला इंडिपेंडन्स बनायचं आहे आणि मला एक डिझायनर म्हणून आर्ट म्हणूनच काम करायचं आहे आणि मी मेकअपचं काम करते. मला आधी याचं फॅशन डिझायनरचं करायचं होतं, पण फॅमिली सांभाळून बाहेर पडणं हे पण मुश्किल होते म्हणून मी मेकअपचं करते. मी बबिता गजानन पाटील. सासरचं नाव सौ शीतल निवृत्ती चौधरी. मी कोल्हापूर अग्री खानावर चालवते. मला चोरेगावला दिलेली आहे. बोलायचं खूप आहे पण करिश्मा इकडे माझे व्हिडिओ फक्त यो दाबून ठेवा. यो दाबूनच ठेवा. व्हिडिओ मध्ये नको याच्यामध्ये बघा. हा यो दाबून ठेवायचा. ओके. माझं नाव भाविका राणू पाटील आहे. माझ्या सासरचं नाव आहे भाविका वैभव पाटील. मी हाऊसवाईफ आहे. माझं नाव करिश्मा मगन कारभारी आणि सासरचं नाव करिश्मा महेश दिले आहे. मी बाबले सरांबद्दल सांगित तिथे तर गणित विषय शिकवायचे. खूप कडक असायचे आणि ते स्वतः अभ्यास चेक करायचे. जेव्हा आमचा अभ्यास नसायचा तेव्हा जरूर ते चेक करायचे. अभ्यास पूर्ण असायचा तेव्हा कधीच चेक नाही आणि मला आठवते खोल्यावर एकदा गणित शिकवत होते तेव्हा 2 विद्यार्थी आता गेले लक्षात. त्यांचं लक्ष नव्हता. सरांनी त्यांना पुढे आणले आणि आणि आमचा अभ्यास चेक करताना वेण्या ओढायच्या आमच्या बाजूला भरपूर हसायला यायचं पण त्यांच्या भीतीमुळे आम्ही कुठेतरी आमचा हसू
मिळालेले चांगले आणि आमच्या शाळेचा तेव्हा 100% निकाल लागलेला. त्यामध्ये सांगायला मला आवडेल, मला 100 पैकी 115 मार्क मिळालेले. आणि कांबळे सर हे नेहमी कॉलेजला जाणारे येणारे विद्यार्थ्यांना आम्हाला अनुभव द्यायचे. बघा ते कसे वागतात, तुम्ही कसे नका वागू. पुस्तकी ज्ञान कमी पण बाहेरचं नॉलेज जास्त द्यायचे सर आणि खूप छान स्वभाव आहे. आणि आपल्या आले नाही होते सर, ते इतके छान शिकवायचे की आम्हाला गाईडची कधी आवश्यकता नाही भासली. त्यांच्या व्याख्या नोट्स त्यातच आम्ही अभ्यास करून मस्त मार्क मिळवले. आणि त्यांचं अक्षर खूपच छान आहे. तो अजून आठवतो मला, एकदम रेखीव आणि मस्त अक्षर होता. आणि आपल्यात नसलेल्या भारती मॅडम, त्यांची आम्ही इंग्लिश विषयाला छडी खाल्लेलीच आहे. आम्हाला काही एवढा येत नव्हता, पण खूप छान स्वभाव होता. त्यांची नेहमी आठवण येत राहते. आणि आपल्यात नसलेले ते म्हणजे माझे मोठे वडील मदन कारभारी, ते आता आपल्यात नाही आहेत. त्यांचा स्वभाव पण खूप छान आणि खूप मनमिळाऊ होता. सर्वांसाठी चांगले होते. पंडित जाधव, सासरचं नाव आहे विशाखा जालेकर भंडारी. मी गृहिणी आहे पण ऑनलाईन बिझनेस करते. मला एजंटाला दिलेली माझं नाव आरती अनंता खालुखाई आणि सासरचं नाव आरती समीर मस्तर आहे. मला बदलापूर वाडीवळी इथे दिलेली आहे. शाळेतील खूप आठवणी आहेत आणि त्या सदैव आमच्या बरोबर राहतील आणि त्या गोड आठवणी आम्ही सदैव लक्षात ठेवू. थँक्यू. बोलायची सवय झालेली तेव्हा ठीक आहे, आम्ही समजून घ्यायचो. माझं नाव भव्या अनंत म्हणजे, सासरचं नाव अर्चना संजय भोई आणि मला बचपनला दिली. तिला असंच पण मोनिका संतोष भंडारी. माझ्या सासरचं नाव मोनिका पंडित भोई. आपण पुन्हा सर्व एकत्र आलो 15-16 वर्षातून. खूप बरं वाटलं, जुन्या आठवणी ताज्या झाल्या. हा दिवस खूप आनंदाचा आहे आणि आनंदाचं राहू दे प्रत्येक क्षणी. मला सावंती गावात दिली आहे. आणि माझं सासरचं नाव जया गणेश नागवकर. मला वसंतली आहे. मला या गेट टुगेदरच्या निमित्ताने आपले भेटले, मला खूप आनंद झाला. आणि आयोजकांनी आयोजन खूप सुंदर केले, त्यांचे मला पूर्ण आभार. थँक्यू. माझं नाव आरती दीपक पाटील आणि तिकडचं नाव आरती रंजित पाटील. मला वेले गावला दिली आहे. आणि मी माझ्या मिस्टरांचा स्वतःचा फास्टफूड होता, पहिले तो सांभाळायचे. आता आम्ही त्याचा खूप मोठा बिझनेस झालेला आहे मी वेडी म्हणून. तिथे सध्या मिस्टरच असतात. आणि काय विजिट करा आमच्या धाब्याला, खूप छान आहे. आणि गावाचं नाव सांग, गावाचं नाव सांग ना. आणि या गेट टुगेदरसाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि तुम्ही सगळे आलात. खूप म्हणजे मैत्रिणी कमी म्हणजे बहिणी होत. काय पण झालं ना, दिवसातून एक तरी फोन का ग आज फोन नाही केलास. म्हणजे खूप खूप विषय आमचे शेअर होतात एकमेकींशी. आणि अजून एक माझी मुलगी 10 वर्षाची आहे. जेव्हा तिच्या मैत्रिणी माझ्या घरी येतात ना, तेव्हा मला असं वाटतं ही विद्या, ही दिव्या, ही संगीता, ही करिश्मा. खूप म्हणजे खूप फ्रीडम आहे त्यांचा पण आणि खूप छान ग्रुप आहे त्यांचा. मी त्यांना कधी पण बोलते का माझा ग्रुप पण सेम असाच होता. थँक्यू. कारभारी, सासरचं नाव सविता जयदेश भोई. मला सर्वांच्या पाठीने जेवायला बसल्यावर कसं पहिलं जशी आधी जा तू पहिले हे त्यांना जरा जास्त काहीतरी बोलायचं जा. हॅलो आदरणीय गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो, आजचा दिवस हा खूप खास आहे. किती वर्षांनी आपण एकत्र जमलो आहे, तरी पण या आज गेट टुगेदरच्या कार्यक्रमामुळे सर्व आपले मित्र मैत्रिणी असतील, खूप काही जणांचे बिझनेस असतील, काही जण नोकरीला असतील, पण सर्वांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी आज हे 2 ते 3 तास आपल्याला सर्वांना दिलेले आहेत.
त्याच्यामुळे शिक्षकांच्या चेहऱ्यावरती देखील आनंद तेवढाच जास्त वाटतो आपल्याला. इथे सर्व आपले शिक्षक वर्ग आहेत, कातरणार आहेत, सर्वांनी आपल्याला वेळ काढून आज इथे आपल्या कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी आपण इथे सर्वांची उपस्थिती दाखवलेली आहे. त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून धन्यवाद मानतो. गेले गेट टुगेदरच्या कार्यक्रमामुळे आज तो दिवस परत आला आहे असं वाटतोय. आणि नक्कीच इथे सर्व जे मित्र आहेत ती मैत्रीचं नातं आपण अजून पण या गेट टुगेदरच्या कार्यक्रमामुळे जपून ठेवलं आहे. याची शाश्वती आपण आज इथे एकत्र जमून दिलेली आहे. पत्रिका वाटली होती आणि ती प्रश्नपत्रिका मी गपचूप खिशामध्ये ठेवली होती. आणि आम्ही पण एवढे की त्याचा अभ्यास न करता पूर्ण पेपरच घरून लिहून आणला आणि ती चोरी पकडली गेली होती भारंबे मॅडम यांना. आणि त्याच्याबद्दल अभिनेत्यांनी खूप मार्क दिला होता. सुंदर असेल, मी, सागर आणि मेघनाथ आम्ही चौघांना खूप मारलं होतं. या 3 वर्षामध्ये जेवढा मार खाला नव्हता तेवढा त्या शेवटच्या महिन्यामध्ये आम्ही मार खाला होता. माझी मित्रांना देखील शेअर केली. तीच चुकी झाली आणि नक्कीच त्या चुकीचं रूपांतर त्या मारामध्ये आम्हाला मिळालं होतं. नक्कीच शाळेच्या खूप आठवणी आहेत, मात्र जेवढे सांगाल तेवढे कमीच आठवणी आहेत. आणि माझं नाव सागर नवनाथ जाधव. याला बदलावायचं म्हणजे याला घर जावं व्हायचं नाव मी ट्रान्सपोर्टचा धंदा करतोय सध्या. आणि त्या शाळेत जो मी सांगितलं का पेपरचा जो आम्ही घेऊन गेलो तो काय झालं ते क्लासमध्ये आम्ही होतो श्रद्धा क्लासमध्ये. तर या पोरीनं आम्ही तशी प्रश्नपत्रिका दिली तशी आमची वाट लागून घेतली. पोरीच्या मुळे आम्ही लई मान खाल्लेला आहे. काय पण झालं तरी या पोरी पुढे जाऊन आणि तपास आता करून लई मार खायची बारी आला. मॅडम असल्या काही इंग्लिशचा अभ्यास जो कपसाला घ्यायच्या त्या एकदम मार काढून कात्री लाल होईपर्यंत मार द्यायच्या. आता करून धन्यवाद सगळ्यांना. तसेच उपस्थित मान्यवर, आदरणीय मान्यवर सर शिक्षक असतील त्यांना देखील नमस्कार. खरं तर लॉकडाऊनचा पिरियड होता, त्यामध्ये आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार झाला. त्यामध्ये आपल्या भरपूर चर्चा झाल्या. क्वारंटाईन लॉकडाऊन ऐकता येत आपलं तरी गेट टुगेदर शब्द ऐकला आणि त्या निमित्ताने आपण आज भेटलो, त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. माझं नाव आकाश भंडारी. मी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. या गोष्टीचा खूप आनंद आहे. त्याचबरोबर सरांच्या हातून आतापर्यंत 20 ते 25 बॅच गेल्या असतील, परंतु 100% रिझल्ट लागणारी आपली पहिलीच बॅच आहे. त्याबद्दल आपणही नशिबान आहोत. शिक्षकांना म्हणजे सरांना कोणाच्या आई वडिलांशी काही देणं घेणं नव्हतं की त्याचा आई बाप कोण आहे, त्याच्या घरची कंडिशन कशी आहे. त्यांना फक्त त्यांच्या विद्यार्थ्याशी देणं घेणं होतं की त्यांचा विद्यार्थी काय करतो. आणि जोपर्यंत विद्यार्थी घरामध्ये भेटत नाही तो प्रत्येक म्हणजे घरामध्ये रिपीट जात होते. म्हणजे असं नाही एखादा मुलगा घरी नाही येत तर सोडून देऊ, ते परत येत होते. माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे पहिले असे शिक्षक बघतो की ते मुलांच्या घरापर्यंत जाऊन बघतात. माझं नाव पूनम गजानन जाधव. सध्या मी चायनीज रेस्टॉरंट आणि मटेरियल सप्लायरचा बिझनेस करतोय. माझी एकच आठवण आहे की मी 8वीला असताना बाबले सरांनी मला फर्स्ट टाइम मारला होता. सुनील आणि मी काहीतरी बेंचवर मस्ती करत होतो. माझा तो शेवटचा मार असेल. त्याच्यानंतर उगम मी सांगितलं की प्रश्नपत्रिका तो शेवटचा मार. आणि 10वीचं सांगायला झालं तर 10वीला मला वाटतं की 2 महिने बाकी होते. एकरे सर आम्हाला म्हणजे 4-5 जणांचा ग्रुप होता आमचा. उगम असेल, सागर, मी, समाधान, बाट्या. तेव्हा आम्हाला असे बोलले की तुम्ही तर काय पास होणार नाही. तर आम्ही मिटिंग घेतली. बोलू असा विषय झाला आहे, आता काय करायचं. तर भारतीय मॅडम मारायचे देखील,
पण आम्ही मॅडमला विषय सांगितला की असं असं सर बोलले, पण मॅडम बोलल्या की तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, तुमच्यातून एकही विद्यार्थी नापास होणार नाही, की तुम्हाला मी शब्द देतो. मग मी तर मी अभ्यासाकडे लक्ष देत नव्हतो, पण त्या 2 महिन्यात मी खूप जास्त मेहनत घेतली आणि 10वीचा रिझल्ट पण 100% लागला. हे सर्व पास झाले. ही एक शाळेसाठी पण मोठी गोष्ट होती आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पण एक अभिमानाची गोष्ट होती. आणि आमची काकी भोर मॅडम जेव्हा जेव्हा मी अभ्यास केलेला असेल नसेल तर मला गपचूप बोलायचं, तो अभ्यास बस म्हणून असं काही गडबड होऊन देत नव्हत्या. काकडे झालं तर मला एकदम मार आठवतो, पूर्ण दिवसभर मला मारत होती नववीला असताना. दिवसभर तुलाच मारायचे. जास्त करून काकडे सरांनी एकदम मार दिला. वागले समोर मी एक फर्स्ट टाइम आणि तो एकदम लास्ट टाइम काही एवढा मोठी मार दिला नाही. बस तो दिवस आता आला. माझा एवढा काही अभ्यासात यायला नव्हता. चित्रकला स्पर्धामध्ये बोललो तर मी 1 नंबर मध्येच आहे, कारण का 8वी 9वी 10वीला असताना मी कोणाला भाजी दिली नाही. चित्रकलामध्ये बघायला गेला तर माझा नंबर 1 नंबरच. आणि मॅडम असतील, बाबले सर असतील, आपले काकडे सर, हेगडे सर, सर्वांच्या खूप खूप आभार मी मानतो की यांनी आपला इथे यश 100% रिझल्ट या ठिकाणी आपण लावला आणि आपण पण त्यांना म्हणजे हे केलं. तरी पण थोडक्यात सांगायचं गेलं तर सरांची जी मेहनत आहे मुलांमागे शिकवण्याची वगैरे, तर ते अशी चांगल्या प्रकारे म्हणजे शिकवतात वगैरे. सध्या मी मुलुंड ईस्टमध्ये आहे जॉबला. डॉक्टर अभिनय प्रधान कॉमर्स अँड आर्ट्स कॉलेज आहे, त्यामध्ये ऑफिस असिस्टंट म्हणून मी जॉबला लागलोय. त्याचे 5-6 वर्ष मी तिथे काम करतोय. ते काम करता करता मला असं कधी क्लिक होतं, जेव्हा 10वी 12वीची एक्झाम असते, 8वीची एक्झाम असते, तेव्हा मला असं वाटतं की खरोखरच सरांनी जी मेहनत घेतली आहे आपल्यासाठी ती लाख मोलाचीच असेल. कारण का आणि सिव्हिल लाईनमध्ये कन्स्ट्रक्शन सुपरवायझर आहे, त्याचं काम करतो. आणि माझ्या साईड पण असतात वेगवेगळ्या, म्हणजे आता सध्या खडकपाडा तिकडे चालू आहे म्हणजे साईड. आज मॅडमने आम्हाला सांगितलं होतं की आपल्या शाळेत 2 नमुने आहेत. आम्ही दोघांना उभं केलं होतं आणि सांगितलं हे दोघं जे आहेत त्यांना 2दा मार्क पडलेले. तर तेव्हा त्याच्यानंतर परत सर मॅडमने आम्हाला खूप सपोर्ट केला त्याच्यामध्ये. CCTV आले, सर पण हे चुकीचं केलंय का माहितीये का, आता मिनी झेरॉक्स लपवायचे कसे, तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. नंतर मधली सुट्टीमध्ये आम्ही आमचा बँच तुटलेला असतो, तो बदलायचे, ते पण माहीत पडेल. म्हणजे तुम्ही भरपूर गोष्टी अशा चेंज करून ठेवलाय त्यांनी. मागची जे करायची आता पुढचे करू शकत नाही. माझी आठवण एक अशी आहे की आपल्याला परीक्षा झाल्यानंतर पेपर द्यायचे ना, ते मार्क पडले कोणाला काय, बाबळे सर होते इथे, त्यांनी सर्वांना बोलवलं, पेपर वगैरे दिले. मला चांगले मार्क होते पण माहीत नव्हतं, पेपर उलटा करून ठेवला, चिमटा घेतला, वाटून किती मार्क. आता मला कळत नाही मी नापास झालो की पास झालो. बोललो चिमटा घेतला म्हणजे नापासच झाला असेल. पण नंतर बघितलं चांगले चांगले मार्क एक आहे. आणि बाबळे सर जसं बघायला गेलं आपल्या 10वी नंतरच होते, पण त्यांची भीती 8वी 9वी पासूनच होती. कारण खिडकीमधून ते दिसलं की वाघासारखं वाटायचं. आम्हाला पहिलेच भीती घातलेली इथे बाबळे म्हणजे आणि काकडे एक वाक्य असेल की इथे किती शिका काही करा, पण जगाच्या पाठीवर तुम्हाला कळेल की काय खरंच आज करायला काय चांगलं झालं होतं. एवढं माझे 2 शब्द. सर्व सगळे काम करा. मी सध्या स्थानिक लोकसभा जबलपूर इथे जॉब करतो. आणि काकडे सरांच्या विषयी सांगायला गेले की काकडे सर आम्ही पाठीमाला 3 जण असायचो, आकाश आणि मी. पण आकाश वाचवले, आकाश म्हणजे पण बाबळे सरांचं आमच्या सरी जागृती मंडळाचे माध्यमिक विद्यालय उंबर्डे बॅच 10वी
मॅडमने मोबाईल आपटला. मॅडम होता नवीन मोबाईल जेवत नाही बाबा होते. मॅडम नवीन नाही मोबाईल भेटणार. ते आधीच कीर्तीबाई बघायचे कोण मस्ती करतो. पाटील, मी सध्या वेअर हाऊस मध्ये मॅनेजर आहे. सांगायला गेलो तर मार खाण्याचा विषय असा आहे की गोयल मॅडमने मला खूप मारलाय नवरीला. आईने माझी तो दिवस अजूनपर्यंत लक्षात राहिले मला. आणि आता तिथून क्रिकेट सोडली का अजूनपर्यंत क्रिकेट कधी खेळलोच नाही. आणि त्यांनी आमचे मनोबल वाढवलं त्याबद्दल त्यांची खूप खूप आभारी आहे. आता शाळेत असताना शाळेच्या आठवणी खूप आहेत आपल्याकडे सांगण्यासारख्या. जेवढे सांगतो तेवढे बोलतो तेवढे कमीच आहे, पण ज्या आहेत त्या सांगण्यासारख्या मी तुम्हाला सांगतो. आता आपले म्हणजे जसं मुलांनी सांगितलं तसं त्यांचा धाक होताच पहिलेपासून, ते आतापर्यंत आहेच. म्हणजे अजूनपर्यंत म्हणजे त्यांच्या समोर आम्हाला उभं राहायची बद्दल कधी होते. म्हणजे आता ते विद्यार्थी आहेत, आमचे मित्र आहेत किंवा काहीतरी आता विद्यार्थी आहेत, तुम्ही घाबरू नका. तर त्या गोष्टीला म्हणजे कुठेतरी वाटतं की नाही चला सपोर्ट करतात म्हणजे काय. आणि होईल मॅडम तर सांगायचं गेलं तर एवढ्या मारायच्या काहीच डोक्यात कसं जायचं मला तरी समजलं नाही, अजूनपर्यंत काही समजतच नाही. त्यामुळे काहीतरी अशी गंत वाटते की आपण त्या विषयाची कमी आहे. आणि सर्वात म्हणजे आवडते माझ्या वारंवार मॅडम होत्या, खूप मारायच्या पण सर्व म्हणजे गोष्टी सांगायच्या समजून. काही कारण नसतानाच मारायची आणि मी 8वी ते 9वी 10वी पर्यंत पहिल्या बेंचवर बसायचो. मार घ्यायचो पण पहिल्या बेंचवर बसायचो. काहीच कारण नसताना खूप मारायचे. पहिल्याच दिवशी आठवला एवढा मार करता बॅटा खाली पण म्हणजे जमलेले सर्व म्हणजे कार्यक्रम सुशिक्षितपणे पार पडणार आहे याचा मला आनंद आहे. कारण की या कार्यक्रमासाठी 2021 पासून मी प्लॅन करत होतो स्वतः, पण काही गोष्टींमुळे कॅन्सल होते. आम्ही 8-9 जण भेटतोय बोलतोय सर्व गोष्टी होतात, पण एवढी जण नव्हतो. पण आता सर्वजण भेटली बोलली आणि आता हा कार्यक्रम. सरांबद्दल सांगायचं तर सर्वांनी सर्वच काही सांगून म्हणून लाजला राहिला. एकही सर नाही की त्याचा मी मार खाला नाही. आता कसं वाटतंय? छान व्यासपीठावरती बदल कारभारी दादा विद्यार्थी मित्र कारण शाळा तीच, मुख्याध्यापक तोच, विद्यार्थी तेच, पण झाले जरा मोठे, वर्ग तोच. फक्त काही मागे पुढे इकडे तिकडे झाला असाल, याच वर्गात झाला होता ना शिकवतो. पण त्यावेळेला तुम्ही तुमच्या मनामध्ये निश्चितच भीती होती, धाक होता. आज तुम्ही कशा आहात? बिनधास्त, ना तरी भीती वाटते सर, मनमोकळेपणाने. नाही, आज आहे ती आदरयुक्त भीती आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला अगदी जबरदस्तीने पुढे बोलावं लागायचं. बोल तू, तुला बोलावं लागेल, मला आज सांगायला लागतील, कुणी काही सांगायचं, भीती पुढे हे की नाही. आज मात्र तुम्ही सर्वांनी आपलं म्हणजे मनमोकळेपणाने तुम्ही बोलला. मनामध्ये जे होतं ते गोठ्यावरती काढलं तुम्ही. त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला सुद्धा बाहेरच्या जगामध्ये कशा प्रकारे वागावं लागतं हे तुम्ही जाणता. काही नसतं, देऊन घेऊन काही होत नाहीये. सर्वात महत्वाचं असतं विचारांची देवाणघेवाण करणे आणि आपल्याला जे येत आहे किंवा अवगत आहे ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणे. विचार गोयल मॅडम, पाटील सर, अनिल सर आणि या ठिकाणी आपले शिपाई दादा. त्यावरचे
वर्षी सुद्धा आम्हाला अशी गुणगुण लागली होती की 100% निकाल नक्कीच लागेल. पण दुर्दैव असं की 1-2 मुलींचं अचानकपणे काही लग्न वगैरे काही कार्यक्रमानिमित्त त्यांचं मिस झालेलं आहे. म्हणजे आजच आमचा त्या ठिकाणी निकाल कमी झालेला आहे. असो, त्याच्याबद्दल बोलण्यास काही नाहीये. पण तुम्ही बऱ्याच दिवसांनी भेटले, तुम्हाला सगळ्यांना पाहून खूप खूप आनंद वाटतोय. हेच ते आमचे भावी विद्यार्थी स्तंभ जे आज समोर बसलेले आहेत आणि त्यांनी खरोखर 100% रिझल्ट दिला. सरांना, शाळेला, संस्थेला खूप आनंद वाटला. जी काही वस्तू भेटते त्यातनं जो आनंद असतो तो पराकोटीचा आनंद असतो. अजित भाऊनी पण मला सांगितलं सर कारण नसताना मलाच मारायचं. असं काय नसतं भाऊ, काय ना काय आपलं आम्ही काय गृहीत धरायचो की सर घरातला राग आमच्यावर काढतात. चला असू द्या, ठीक आहे. तुम्ही भावी जीवनामध्ये अशीच वाटचाल करा, प्रगती करा आणि आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्या की जेणेकरून ते देखील भावी नागरिक म्हणून जीवनामध्ये पुढे यशस्वी होतील. काही उद्योजक झाले, काही साध्या छोट्या मोठ्या उद्योगात आहेत. ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी प्रामाणिकपणे कष्ट करा, मेहनत करा, पुढे जाण्याचा प्रयत्न करा, आई वडिलांचा आदर करा. एवढे 2 मोलाचे 2 शब्द सांगून मी माझं भाषण समाप्त करतो. आवाज थोडा बिघडलाय, समजून घ्या, कमी जास्त होते. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे, तसेच माझे सर्व सहकारी विद्यार्थी आणि माझे सर्व गेट टुगेदर कार्यक्रमासाठी जमले आहेत ते. आज मात्र मी 15 ते 16 वर्षांनी एकत्र आले. मी अशी गावात फिरते त्यावेळेला एखाद दुसरा चेहरा दिसतो, तिथे हाय बाय होतं. मुली दिसल्या तर सांगायलाच नको, मिठात मारायला येतात. म्हणजे हा जो कार्यक्रम आहे बरोबर, आताचा जो कार्यक्रम मी हा घेते ना, मी आता 3री 4थी आमची गेट टुगेदर आहे. आणि हा जो फेटे बांधायचं काम तो पहिल्यांदा नाही, त्याच्यामुळे थोडंसं वेगळं स्टेटस आहे आणि वेगळाच कार्यक्रम आलेला असं वाटतंय. आणि हा जो कार्यक्रम आहे असा आनंदित कार्यक्रम नेहमीच करा. जास्त काय सांगत नाही, मला त्याला त्रास होतो. असंच यशस्वी व्हा, पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळू दे, भरभराट होऊ दे, एवढंच मी ईश्वराची प्रार्थना करते. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्य श्री प्रभू साहेब दादा, मान्य श्री पात्रगुरू साहेब, माझे सर्व सहकारी शिक्षक, माझे बुवा नाही बाबर मॅडम, तसेच खूप वर्षापासून तुम्ही एकत्र जमला असे आपल्या शाळेचे विद्यार्थी मुलांनो, सर्वांनी शिक्षणाबद्दल तुम्ही माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आम्ही सकाळी 5 वाजता उठून शाळेत आलेलो होतो, पण असं वाटत नाही जसं आत्ता जाऊ. हसून हसून अक्षरशः गाल दुखायला लागले. तुमचे अनुभव हीच खरी संपत्ती आमची. खरी संपत्ती जीवनाचा सुगंधा हरी दरबळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा हरी दरबळावा, गाण्यातुनी सूर जैसा ओठातुनी ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरबळावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंधा हरी दरबळावा, पाव्यातून सूर जैसा ओठातुनी ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा हरी दरबळावा, संसार केली वरी सुख दुःखी पुळणी पुळावे,
संदेश हा जीवनाचा गीता कुणी दरवळावा आनंद हा जीवनाचा सुगंधा हरी दरवळावा. मुलांनो, जीवनात तुम्ही अशी मेहनत घेतली तर तुमचा आनंद दरवळत राहणारे, विघ्न होणारे. तुम्ही सर्वांनी असे पुढे जावे. ज्यांची बाग पूर्ण आली त्यांनी 2 फुले द्यावी, ज्यांची बाग पूर्ण आली त्यांनी 2 फुले द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी. आभाळासारखी आभाळ एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे. मातीत ज्यांचे जन्म म्हणले त्यांनी थोडंसं उचलून धरावे. आपले सरांनी थोडंसं मला सांगितलं इमारतीबद्दल. तर गेट टुगेदरचा 4थी बॅच असे मंदिर वाटतं. तुम्हाला बघून आम्हाला फार आनंद होतोय. शाळेचं हे रूप थोडं बदलावं अशी आमची फार इच्छा आहे आणि तुम्ही नक्की कराल अशी आम्हाला सर्वांना. मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी, खरंच आज तुम्ही विद्यार्थी नाही राहिले तर या देशाचे भावी नागरिक आहात, नाही का? यात साजरे होतात का तिथे? बघा, साधा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचा कार्यक्रम सुद्धा मुलांना म्हणजे तिथे बोलवत नाही मुलांना, ठीक आहे? तर तुम्हाला मी सांगते की आपल्या मुलांना, आपल्या गावची शाळा असेल त्या गावाच्या शाळेत 15 ऑगस्ट 26 जानेवारीसाठी आपण का साजरा करतो? आपल्या देशासाठी का? म्हणजे कोणी कोणी आपल्या देशासाठी प्राण्याच्या वाचून दाखवते. म्हणजे मला ती खूप आवडली. ऋणी आहे सांगताना अजिबात लाजायचं, ऋणी आहे हे सांगताना अजिबात लाजायचं नाही. घर सांभाळणं हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. ती घर सांभाळते म्हणून बाकीचे रिलॅक्स असतात, आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करू शकतात. घराघरातली प्रसन्न गृहिणी पायाचा दगड असते, घराण्याची सुंदर इमारत तिच्यामुळेच तर उभी असते. घर सांभाळणाऱ्या गृहिणीला कधी कमी लेखू नये. नोकरी करत नाही म्हणून कोणी तिला टोकू नये. तिच्या कष्टाचं मोल लावल्यास पगार देऊ शकणार नाही ते काबड. मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी, खरंच आज तुम्ही विद्यार्थी नाही राहिले तर या देशाचे भावी नागरिक आहात, नाही का? यात साजरे होतात का तिथे? बघा, साधा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचा कार्यक्रम सुद्धा मुलांना म्हणजे तिथे बोलवत नाही मुलांना, ठीक आहे? तर तुम्हाला मी सांगते की आपल्या मुलांना, आपल्या गावची शाळा असेल त्या गावाच्या शाळेत 15 ऑगस्ट 26 जानेवारीसाठी आपण का साजरा करतो? आपल्या देशासाठी का? म्हणजे कोणी कोणी आपल्या देशासाठी प्राण्याच्या वाचून दाखवते. म्हणजे मला ती खूप आवडली. ऋणी आहे सांगताना अजिबात लाजायचं, ऋणी आहे हे सांगताना अजिबात लाजायचं नाही. घर सांभाळणं हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. ती घर सांभाळते म्हणून बाकीचे रिलॅक्स असतात, आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करू शकतात. घराघरातली प्रसन्न गृहिणी पायाचा दगड असते, घराण्याची सुंदर इमारत तिच्यामुळेच तर उभी असते. घर सांभाळणाऱ्या गृहिणीला कधी कमी लेखू नये. नोकरी करत नाही म्हणून कोणी तिला टोकू नये. तिच्या कष्टाचं मोल लावल्यास पगार देऊ शकणार नाही ते काबड. आणि 9 वाजता मी बरोबर अजितला फोन केला, अरे झोपला काय म्हटलं? नाही सर आहे ना. 9 वाजेपर्यंत पोलीस नव्हतं इथे. मार खाणाऱ्या विषयी कुठे आहे मार्ग असतो बरं का?
त्याला घाण लागले ते काय म्हणतात बघा इथं सगळी वाकडी तिकडे थोडी मागे तू मध्ये नाही ताई तू थोडी मागे आरती ताईला तू तशी हो ताईला थोडी मागे घे इथे थोडी गॅप ठेव ही ताई मागे बस बस थोडं बस बस 1 2 नाही इकडे ते बाजून आणणार दिवसामध्ये माझे लग्न घेत असं ती तेवढीच मोठी होती ते चालतच होते ए द्या ना आणलं पटकन छडी द्या ना सर थांबा सर छडी माझ्याकडे स्टीलची छडी पाहिजे होती चांगला कॅमेरा कोणाचा आहे सरांनी आम्हाला घरी सोडली सर सर थँक्यू सर थँक्यू सर आम्हाला सोडली